सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। विठ्ठल मंदिर परिसरात अनेक ऐतिहासिक मंदिरे वाडे असून आमच्या प्रतिनिधीने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा मार्ग वरील परिक्रमा पूर्ण केले। यावेळी या प्रदक्षिणा मार्गावर ज्या अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक वस्तू, मंदिरे, समाधीस्थळ, वाडे असून या प्रदक्षिणा पूर्ण करणे आषाढी एकादशी दिवशी महत्त्वाचे असल्याने अनेक भाविक वारकरी दर्शनाऐवजी प्रदक्षिणा घालून या प्रदक्षिणा मार्गावर इतर समाधीस्थळे, मंदिर याचेही दर्शन यावेळी होतात म्हणून ते पूर्ण करतात। या मार्गावर प्रथम नाथ चौकातून प्रदक्षिणाला सुरुवात करतात। प्रथम एकनाथ महाराज यांच्या मंदिरचं दर्शन होतो। संत मुक्ताबाई मठ, आगरी समाजाचं धर्मस्थळ, श्री पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीचं रथ, श्रीमंत होळकर सरकारांचा वाडा, ऐतिहासिक महादेवांचा मंदिर, नामदेव पायरी, नदीवरील कुंडलिक मंदिर, द्वारकाधीश मंदिर, पुढे आल्यानंतर कालिका देवी मंदिर, बंकटस्वामीचा मठ, श्री जिवंत संजीवनी समाधी घेणाऱ्या श्री संताबाईंचा मठ, श्री क्षेत्र संस्थानचे नारायणगड, श्री संत तुकाराम महाराज मठ व पालखी दर्शन, संत शेना महाराजांचा मंदिर, काळाराम मंदिर, श्री भगवान श्रीकृष्णाचा मंदिर, संत निवृत्ती महाराजांचा मंदिर, शेवटी ज्ञानेश्वर महाराजाचा दर्शनाने हा परिक्रमा व प्रदक्षिणा पूर्ण होतो। असे भाविक यावेळी आपल्या मनोमानी इच्छा पूर्ण करतात। म्हणून प्रदक्षिणा घालून मंदिर परिक्रमा पूर्ण करताना अनेक मंदिराचे, अनेक देवांचेही दर्शन होतात। यातून हा सिद्ध झालेला आहे।